नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय ॲनालायझर. मागच्या अनेक वर्षांपासून आपण काही चित्रपट बघत आलेलो आहोत. जाणीवपूर्वक त्या चित्रपटांमधल्या काही गोष्टी मला तुमच्या समोर आणायच्या आहेत. त्या यासाठी की काही चित्र आपल्या समोर स्पष्ट होऊन जातं. बघा, मंदिरात जाऊन मंदिराच्या बाहेर थांबणारा विजय दीनानाथ चव्हाण हा विजय असतो, पण देवाचं अस्तित्व मात्र नाकारतो. चित्रपटांमध्ये नेहमीच अन्याय करणारा ठाकूर असतो किंवा त्या गावचा मराठी असेल तर पाटील असतो, आणि जो दुबळा आहे, पिचलेला आहे, ती व्यक्ती विशिष्ट कोणीतरी असते. जेव्हा एखाद्या चित्रपटामध्ये देवावर विश्वास ठेवून एखादी गोष्ट घडते असं सांगितलं जातं, तेव्हा तो चित्रपट अंधश्रद्धेचा असतो. पण बिल्ला नंबर 786 लावल्यानंतर बंदुकीची गोळी लागत नाही, हा मात्र छान चित्रपट असतो. एखाद्या भयपटात, भूतपटात देवाचं नाव घेऊन भूत पळवलं असं दाखवलं की ती अंधश्रद्धा असते, पण जीजसचा क्रॉस लावून भूत पळवलं की ती मात्र श्रद्धा असते. चित्रपटांच्या माध्यमातून असा नरेटिव्ह सेट करण्याचं काम अनेक वर्षापासून होत आलेलं आहे. एखाद्या परिवारात मदत करणारा एखादा गरीब माणूस कोण असतो हे तुम्ही अनुभवून बघा. प्राणच्या चित्रपटात अमिताभला मदत करणारा प्राण हा पठाण असतो, पण असा पठाणला मदत करणारा हिंदू कुणी लवकर सहसा चित्रपटात दिसत नाही. ही नरेटिव्ह सेट करण्याची पद्धत असते. हिंदू, ठाकूर, पाटील, ब्राह्मण ही मंडळी अन्याय करण्यासाठी जन्माला आलीत की काय असं दाखवण्याचा हा सगळा प्रकार सातत्यानं होत आलेला आहे. एखाद्या गावामध्ये एखादा सावकार असतो आणि तो मारवाडीच दाखवला जातो. तो मारवाडी लोकांना लुटतो, अक्षरशः देशोधडीला लावतो, आणि मग स्वाभाविकपणे फाल्गुन को महीनो, शिमग्यो को महीनो, बोंबल्यो को महीनो, 3 महीने को ब्याज हे वाक्य आपल्या मनात ठासून बसतं. खरंच सगळी मारवाडी अशी असतात का? खरंच सगळी चौधरी अशी असतात का? खरंच सगळी ठाकूर अशी असतात का? खरंच सगळी पाटील अशी असतात का? संत ज्ञानेश्वर किंवा संत तुकाराम यांच्या चित्रपटातून दाखवला गेलेला ब्राह्मण हा प्रत्येक चित्रपटामध्ये पुढे फॉरवर्ड होत गेला आहे. तो तसाच असतो का? तसंच ही माणसं वागतात का? एवढी अन्याय करण्याची ताकद या लोकांच्या मध्ये होती का? हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारला पाहिजे. खरंच सगळ्या मारवाड्यांनी व्याज घेऊन गावच्या गावं बर्बाद केलीत का? आता हीच ती स्थिती आहे का? आताचे सावकार कोण आहेत? सावकारामुळं, व्याजामुळं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या नेमका व्याजानं पैसे देणारा सावकार कोण याचा शोध आपण घेण्याचा प्रयत्न करत नाही. आताही ती लोक तशीच वागतात का? बाई वाड्यावर या हा प्रकार जो निळू फुलेंनी दाखवला तो जशाच तसा, ते कल्पनारंजन अजूनही मराठी मुलखात आहे का? ते ठाकूर, ते चौधरी ज्यांचा उग्र चेहरा अजूनही डोळ्यासमोर आला की भयचकित व्हायला होतं, असं खरंच आहे का? सगळ्या सासवा ललिता पवार सारख्या असतात का? किंवा हिंदीत दाखवलेल्या सासवांसारख्या असतात का? सीता और गीता मधल्यासारख्या आई असतात का? प्रश्न खूप आहे. पण हे असं असतं, हे असं बिंबवलं जातं, आणि ते बिंबवलं गेलं की पुढचे सगळे सामाजिक विषय सेट करणं पुढे जातं. चित्रपटावर बराच काळ मागच्या बोलणं झालं, म्हणजे पॅडमॅन आला, अजून कोणता आला, आणि त्यानंतर चित्रपटातून सगळी चित्र बदलणं चाललंय असं बोललं चाललं. बदलणं चाललंय याचा अर्थ जे आधी होतं ते सुद्धा असाच सेट करणारा, मानसिकता सेट करणारा विषय होता. मी तुम्हाला आता जाणीवपूर्वक ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय खूप महत्त्वाचा आणि तितकाच संवेदनशील वाटावा असा आहे. मी फार तोलून, मापून, मोजून बोलण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे हे सगळं सेट करणं कसं असतं, विचारधारा रुजवणं कसं असतं हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे दलित अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत. नक्कीच त्या घडलेल्या आहेत. दलितांवरती अत्याचार झालेले आहेत. अक्षरशः त्यांना मारल्या गेलंय, त्यांना लुटल्या गेलं आहे. ही
काळीकुट्ट कहाणी अजूनही आठवली की वाईट वाटतं. अजूनही समाजामध्ये अशा स्वरूपाची लोक आहेत का हा प्रश्न पडतो. या सगळ्यामध्ये जेव्हा जेव्हा दलितांवरती अत्याचार होईल तेव्हा तेव्हा मनुवादी विचारसरणी, जातीयवादी विचारसरणी म्हणून विशिष्ट जातीला म्हणजे ब्राह्मणांना टार्गेट केलं जातं. जणू काही ही सगळी कांड ब्राह्मणांनी घडवून आणली आहेत असा दावा केला जातो आणि दलितांच्या एकूणच रोषाला या ब्राह्मण समाजाला कारणीभूत ठरवतात, बळी पडावं लागतं. खरंच असं आहे का? आता मी जे सांगणार आहे ना ते माझं संशोधन आहे असं अजिबात नाही आहे. मध्यंतरी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली एक सत्यशोधन समिती नेमली होती. ज्या सत्यशोधन समितीमध्ये अनेक लोक होती, अनेक मान्यवर लोक होती आणि महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराचं सत्यशोधन करण्यासाठी ही समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीचं काम होतं महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार होतो कसा आहे हे दाखवणं. याला कोण जबाबदार आहे हे सिद्ध करणं. आता समितीनं काही उघडपणे लिहिलं आहे तर काही झाकून लिहिलं आहे. मी जो काही अहवाल त्या समितीनं काँग्रेसच्या अध्यक्षांसमोर सादर केला आहे त्यात काही गोष्टी झाकून लिहिल्यात तर काही गोष्टी उघडपणे मांडलेल्या आहेत. आता हे स्पष्ट करतो की मी जे घटनाक्रम तुम्हाला सांगणार आहे किंवा त्यातल्या गोष्टी सांगणार आहे, त्यातले आरोपी सांगणार आहे ते मी शोधलेले नाहीत अथवा अॅनालायझरचा असा कोणताही दावा नाही, तर तो शोध आहे काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचा. राजकारणात या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे एक वाक्य सांगितलं होतं की काँग्रेसची वोट बँक कोणती आहे आणि ती काँग्रेसपासून कशी लांब जाते आहे, याच आधारावर हा सत्यशोधन समितीचा अहवाल तयार झाला. पण दुर्दैवाने काँग्रेस यावरती काही करू शकली नाही. पण काँग्रेसने केलेलं हे उत्तम काम होतं असंच म्हणावं लागेल. अगदी सोनिया गांधींनी हा शोध घ्यायला लावला ते देखील एक उत्तम काम होतं असं म्हणावं लागेल. यांनी महाराष्ट्रातल्या 5-25 दलित अत्याचाराच्या घटनांची यादी दिली आहे. त्यातल्या आरोपींची नावं दिली, ती घटना घडल्याचं कारण दिलंय आणि त्यातल्या पीडितांची नावं दिलेली आहे. का झालाय हा अन्याय आणि कोणी केलाय हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता मी माझ्या मुद्द्यावर येतोय. ज्या दलित अत्याचाराच्या घटनेनंतर प्रत्येक वेळी जातीयवादी, मनुवादी, ब्राह्मणी व्यवस्था म्हणून ज्या व्यवस्थेला टार्गेट केलं जातं, लक्ष केलं जातं, सातत्यानं शिव्या घातल्या जातात, ती व्यवस्था खरंच याला कारणीभूत आहे का किंवा तिने हे सगळं घडवून आणलंय का हा प्रश्न आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती जेव्हा प्रतिक्रिया येतात माझ्या आडनावामुळं त्या देखील पटापट तुमच्या समोरून निघून जातील. आता त्या प्रत्येक प्रतिक्रियेमध्ये माझ्या जातीचा उल्लेख केल्याचं तुमच्या लक्षात येईल. अन्याय ब्राह्मणांनी केलाय, अत्याचार ब्राह्मणांनी केलाय, हे ब्राह्मणांनी केलंय, ही व्यवस्था ब्राह्मणांनी लावली आहे, लुटलंय ब्राह्मणांनी, फसवलंय ब्राह्मणांनी, बनवाबनवी केली आहे ब्राह्मणांनी, अशा आशयाच्या सगळ्या या प्रतिक्रिया आहेत ज्या तुमच्या डोळ्यासमोरून आता जात आहेत. आता मी जातोय पुढच्या घटनांच्याकडं. एक एक घटना आपण तपासून बघूया आणि त्यात मी तुम्हाला एकच प्रश्न पहिल्यांदा विचारणार आहे, यात कुठे ब्राह्मण आहे का हे जरा मला शोधून दाखवा. पुन्हा हा व्हिडिओ जातीयवादी कारणांसाठी नाही आहे, पण जो नरेटिव्ह सेट केलं जात आहे त्याच्या विषयात चर्चा घडली पाहिजे, त्या विषयात बोलणं झालं पाहिजे यासाठी आहे. म्हणजे माझे 10 प्रश्न काही आहेत ती प्रश्न मी पुन्हा विचारणारच आहे. आता तुम्ही बघताय एकूण सगळी प्रकरणं जी काँग्रेसच्या सत्यशोधन समितीच्या अहवालामध्ये आलेली आहेत. भुतेगावमध्ये 14 दलित घर आहेत. या घरांपैकी काही लोकांवरती अन्याय झाला, अत्याचार झाला आणि त्याच्यामध्ये दत्ता भुतेकर, विठ्ठल भुतेकर, रमेश भुतेकर या आरोपींना अटक करण्यात आली. आता या सगळ्या प्रकारामध्ये कोण जबाबदार होतं, आरोपी कोण होते याचा शोध आपण घ्यायचा आहे, त्यांच्या जातीचा शोध देखील आपण घ्यायचा आहे. काँग्रेसची सत्यशोधन समिती पुढे सांगते 9 जुलै 2003ला मूर्ती या गावामध्ये 9 जुलै 2003ला मूर्ती या गावामध्ये काही घटना घडली ज्यामध्ये पीडितांना कल्पना अंकुश थोरात या पीडितेला अक्षरशः मारण्यात आलं. त्यात आरोपी होते बबन आडवे, संतोष आडवे, लक्ष्मण आडवे आणि जनाबाई आडवे. आता हेही तुम्हाला प्रकरण उत्तम पद्धतीनं चांगलं माहीत आहे. बीड जिल्ह्यातल्या सोन्ना खोटामध्ये सुंदर डोंगरे आणि दादाराव डोंगरे या डोंगरे कुटुंबातल्या दोघांची हत्या करण्यात आली. यातल्या अनेक गोष्टी अजून आहेत की ज्या समोर आल्या पाहिजेत. त्यातले आरोपी कोण आहेत?
चोन्ना खोटा प्रकरणामध्ये तुम्हाला हवा असलेल्या समाजाची जात किंवा समाजाची माणसं पंचक्रोशीत शोधून सापडणार नाहीत, अशी स्थिती आहे. चला पुढे आपण जाऊया. चतुरवाडी नावाचं गाव आहे अंबाजोगाई तालुक्यातलं. या अंबाजोगाई तालुक्यातल्या गावामध्ये नागनाथ कांबळे याच्यावरती हा हल्ला झाला होता आणि त्यातले आरोपी होते रामकिसन लिंबाजी पवार, शिवाजी रामकिसन पवार, महादू रामकिसन पवार, रामभाऊ नारायणराव खांडेकर. आता यातला कोण आरोपी तुम्हाला सापडणारा आहे ते सांगा. अॅट्रॉसिटी अंतर्गत त्याच्यावरती नोंद आहे. 10 जून 2003ला अन्वी बंगाल नावाचं एक गाव आहे जे जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यामध्ये येतं. रांजनाबाई दत्तात्रय पाटोळे या महिलेवरती हा अत्याचार झाला होता आणि संजय गंगाधर भोसले हा त्यामधला आरोपी होता. 22 जून 2003ला घनसावंगी करडगाव इथं झालं होतं. तिथेही अशाच प्रकारची घटना घडली आहे. लोणार तालुक्यातल्या मातमाळ इथं तातेराव लहाणे या व्यक्तीला गेलं होतं. वधूची या गावात डोक्यावर चप्पल ठेवून धिंड काढण्यात आली होती. ही घटना तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. औंढा नागनाथ येथे असोललाख या गावामध्ये बबन नांगरे या व्यक्तीला रंगनाथ कराळे, जगन्नाथ कराळे या व्यक्तींनी मारहाण केलेली होती. तीही घटना तेवढीच महत्त्वाची आहे. देगलूर तालुक्यातल्या शहापूर या गावामध्ये माधव माले नावाचा पीडित आहे. तर यांना कोण छळलं होतं याचा देखील शोध घेणं आवश्यक आहे. आता परभणी त्यातल्या परभणीच्या जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या मोरेगावमध्ये सार्वजनिक नळाच्या पाण्यावरून भांडण झालं होतं. पुढे 25 एप्रिल 2005ला औरंगाबाद तालुका कन्नड देवपूर इथं उमेश आगळे नावाच्या व्यक्तीसोबत असाच प्रकार घडला होता. कैलास काजे, पांडुरंग घुगे, सागर घुगे, गणेश पवार या व्यक्तीने तो हल्ला केलेला होता. 1 मे पुण्यामध्ये माणिक उदागे नावाच्या माणसाला हल्ला झाला होता. संतोष बाटे, सागर खंडगे, निलेश ताटे, विशाल नेमाने या जयंतीवरून झालेला हा वाद होता. 15 एप्रिलला आडोली वाशिममध्ये 34 जणांना अटक झाली होती. जयंतीवरून वाद झालेला होता. नगर जिल्ह्यातली काही प्रकरणं खूप ताजी आहेत. मनमाडचं प्रकरण खूप ताजं आहे. मनमाडमध्ये बाबासाहेबांचं गाणं लावल्यावरून वाद झाला होता आणि नगर जिल्ह्यातल्याच खर्ड्यामध्ये प्रेम प्रकरणावरून वाद झाला होता, खून झाला होता. आता या खून प्रकरणामध्ये कोण कोण सहभागी आहे, कसं सहभागी आहे याची कल्पना आपल्याला आहेच आहे. परभणीमध्ये दत्ता कांबळे नावाच्या सरपंचाला मारहाण झाली होती. त्याच्यामध्ये अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. हनुमंत कोले, दयानंद कोले, महादू कोले, भीमराव कोले, माणिकराव कोले अशी त्या आरोपीची नावं आहेत. उस्मानाबादल्या अन्सुर्ड्यामध्ये असाच प्रकार घडला होता. गाणी वाजवली म्हणून लोकांवरती बहिष्कार टाकला होता. अन्सुर्ड्याच्या लोकांना किराणा मिळत नव्हता. उस्मानाबादला जाऊन किराणा घ्यावा लागायचा. अहमदनगरच्या शिर्डीमध्ये सागर शेजवळ या तरुणाला मारहाण झालेली होती. विशाल काटे, रुपेश वाडेकर, एस वाडेकर, सुनील जाधव अशी आरोपींची नावं होती. नांदेड जिल्ह्यातल्या एका घटना आहे अशी, चंद्रकांत गायकवाड, प्रमिला जाधव यांच्या प्रेमसंबंधातून ती मारहाण झालं होतं. 20 ऑक्टोबर 2014ला एका ठिकाणी संजय जगन्नाथ जाधव, जयश्री जाधव, संजय जाधव यांनी वाघ कुटुंबियाला मारलेलं होतं. अशा अनेक घटना आहेत. जवळपास 25 घटना ही सत्यशोधन समिती येते आणि त्यामध्ये अजून एक उल्लेख काँग्रेसची सत्यशोधन समिती करते आणि तो उल्लेख म्हणजे अशा घटनांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा सहभाग अधिक आहे. मला हा अहवाल आपल्यासमोर यासाठी मांडायचा होता. हा काँग्रेसचा अहवाल आहे, माझा नव्हे. यात कुठेतरी तुम्हाला ती व्यक्ती दिसतायत का ज्या व्यक्तींवरती आपण सातत्यानं जातीयवादी असल्याचा आरोप करतो? यात कुठेतरी आपल्याला ती जात दिसती आहे का जिला मनुवादी संबोधून आपण तीच माणसं अन्याय करतात असं म्हणतोय? एखादी भांडणं, एखादा विषय हा सामाजिक पातळीवर होत असताना, त्याचा निषेध करत असताना त्याचा खापर जाणीवपूर्वक विशिष्ट वर्गावरती फोडण्याची जी प्रवृत्ती आपल्याकडे आलेली आहे ना, ती प्रवृत्ती खूप घातक आहे आणि याच प्रवृत्तीला ओळखलं पाहिजे. खरं तर वाद होऊच नयेत. जे झाले ते अन्याय नक्कीच झाले, त्याचा तीव्र शब्दात निषेध करायला हवा. पण ते कोण केलेत हे बाजूला ठेवून ज्यांनी काहीच केलं नाही त्यांच्यावरती हे आरोप टाकण्याचं काम, त्यांना जबाबदार धरण्याचं काम वारंवार होत आलेलं आहे. मी धन्यवाद देतो काँग्रेसचे की काँग्रेसनी हा सत्यशोधन अहवाल लोकांच्या समोर आणला. त्यातून किमान कोण करतंय, कोण करत नाही आहे या तरी गोष्टी समोर आल्या. हा अहवाल सगळ्यांनीच खरोखर बघायला हवा.
आणि मी हा अहवाल अॅनालायझरच्या वेबसाईटवर जशाच तसा देणार आहे. त्याची लिंक देखील खाली आपल्याकडे द्यायला माझी हरकत नाही आहे. मी ती लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. हा अहवाल तुम्ही नीट तपासून बघावा. या सगळ्या प्रश्नामध्ये मी मगा चित्रपटांचा विषय सांगितला होता. चौधरी, ठाकूर, पाटील, वाड्यावर या म्हणणारा पाटील, लुटणारा चौधरी, धमकी दाखवणारा ठाकूर अथवा अजून कोणी ब्राह्मण, व्याज घेणारा मारवाडी, सावकार, या सगळ्यांचे जे प्रतिमारंजन आपल्याकडून करणं चाललंय हे या प्रवृत्तीचं व्हायला हवं. वाड्यावर बोलणाऱ्या व्यक्तीचं व्हायला हवं. वाड्यावर बोलवणारा पाटीलच असतो असं नव्हे. व्याज घेणारा कोणताही सावकार असतो, तो मारवाडीच असतो असं नव्हे. प्रत्येक वेळी जमिनीवरून वाद घालणारा चौधरी किंवा ठाकूरच असतो असं नव्हे. ते वेगळी वृत्ती आहे. अशा वृत्तीच्या विरोधात आवाज उठवायला हवा, ना कोणत्या जाती धर्माच्या विरोधात. तसं असतं तर विशिष्ट जात या सगळ्या 24-25 घटना ज्या मी तुम्हाला सांगितल्यात त्याच्यामध्ये समाविष्ट झाली असती. पण काही लोकांना या घटनांचा आधार घेऊन जातीत धर्मात भांडण लावायचं आहे आणि त्यासाठीच हा सगळा प्रकार चालला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.